असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील आता पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यावरून पराभव झाला आणि त्यानंतर आता त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होऊ लागलेली आहे। त्या संदर्भात अहमदनगरच्या पांगरमला येथे देखील एक बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। जाहीर निवेदन जे आहे ते या बॅनरमधून करण्याचं आपल्याला दिसतं आहे। जर सरकारने जर येत्या विधानसभेला पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन जर केलं नाही तर येणाऱ्या सगळ्या जे सकल ओबीसी समाज आहे भारतीय जनता पार्टीसह सत्तेत असणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही असा अशाचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। हे सगळे कार्यकर्ते आहे, पंकजा मुंडे समर्थक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हा बॅनर तुम्ही लावलेला आहे तर नेमकं काय त्याच्या मागच्या भावना आहे? हा बॅनर लावण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा आता लोकसभेमध्ये निसटता पराभव झाला आणि हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। ह्या ओबीसी नेत्या आहेत महाराष्ट्रामधल्या सगळ्यात मोठ्या, तर ह्या ओबीसी नेत्याचं आमच्या पुनर्वसन व्हायला पाहिजे त्या उद्देशाने हा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। त्याच्या पाठीमागचं कारण असे की 40 वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी या भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठेने काम केलं। हा पक्ष ग्रामीण भागामध्ये वाडी वस्त्यावरमध्ये पोहोचवण्याचं जर खरं काम कोणी केलं असेल तर स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं आणि त्या पाठोपाठ आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या तेवढ्याच ताकदीने आणि एकनिष्ठेने या भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत। परंतु जेवढ्या निष्ठेने त्या भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडून पंकजाताईंना त्या पद्धतीची वागणूक काही भेटत नाही। त्यामुळं येणाऱ्या राज्यसभेच्या या ज्या जागा रिक्त आहेत त्या जागेमध्ये जर पंकजाताईंचं पुनर्वसन नाही झालं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जे इतर मित्रपक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी समाज काम केल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण असं आहे की काल सुनेत्रा पवार यांचं तुम्ही राज्यसभेवर त्यांना तिकीट देऊन त्यांना राज्यसभेवरती घेतलं, जर आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना त्या पद्धतीचं जर समजा लगेच राज्यसभा मिळत असेल आणि ओबीसी नेता पंकजाताई मुंडे यांचं जर पुनर्वसन होत नसेल, जर त्यांच्या बाबतीत सगळे नियम तत्व जर भारतीय जनता पार्टी जर त्यांना पाळत असेल तर आम्हाला देखील काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आमच्यावर येत आहे। त्यामुळं जर ताईंचं पुनर्वसन नाही झालं तर सकल ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यावर असणाऱ्या मित्रपक्षांच्या विरोधामध्ये काम केल्याशिवाय राहणार। निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी पंकजा मुंडेंचं जर पुनर्वसन झालं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सकल ओबीसी समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीसह सत्तेत असणाऱ्या पक्षांनाही ते मतदान करणार नाही अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरा विक्रमणकर कोणाज आहे टीव्ही9 मराठी, अहमदनगर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।